नमस्कार मित्रांनो, पोलीस भरती असो किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा, रेल्वे प्रकरणावर एखादा असा प्रश्न असतो जो तुमचा वेळ खातो किंवा चुकतो. आजच्या या लेक्चरमध्ये आपण रेल्वे प्रकरणातील सर्वात कठीण आणि ट्रिकी PYQs घेणार आहोत, जे बऱ्याचदा मुले पेपरमध्ये सोडून देतात. आजचे प्रश्न तुम्ही स्वतः सोडवून बघा आणि शेवटी सांगा की तुमचे किती प्रश्न बरोबर आले. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. अ हा ब पेक्षा दुप्पट वेगवान आहे, तर ब हा क पेक्षा तिप्पट वेगवान आहे. क कडून 56 वेळेत पार केले जाणारे अंतर ब कडून किती वेळेत पार केले जाईल? आपण एकतर टफ जे एक्झाम्पल आहेत या टॉपिकमधले ते घेतोय आणि PYQs घेतोय. टफ PYQची आपण प्रॅक्टिस घेत आहोत. तर इथे काय सांगितलेलं आहे? अ हा ब पेक्षा दुप्पट वेगवान. वेगवान म्हणजे काय? त्यांची स्पीड दिलेली आहे, म्हणजेच वेग दिलेला आहे. बचा वेग समजा, बचा वेग इथे आपल्याला बघायचं असतं एक्झाम्पल ऑप्शनवरून सॉल्व्ह होतं हे, की यासाठी थेरी जी आपण केलेली आहे ती आपल्याला करावी लागणार आहे. वापर बचा वेग आहे एक्स समजूया. अ हा ब पेक्षा दुप्पट वेगवान, म्हणजे अचा वेग किती आला? 2x आला. ओके. तर ब हा क पेक्षा तिप्पट वेगवान, क पेक्षा तिप्पट वेगवान आहे, म्हणजे क चा वेग किती घेऊया? x/3 घेऊया. ओके. क कडून 54 मिनिटात पार केले जाणारे अंतर. आता वेग आहे आपल्याकडं, वेळ आहे, म्हणजे अंतर काय होईल बघा? अंतर बरोबर हा जो 54 मिनिट जो वेळ दिलेला आहे तो कशाचा दिलेला आहे? क चा दिलेला आहे. म्हणजे अंतर काय होईल? 54, म्हणजे वेळ आहे 54 मिनिटे आणि वेग आहे x/3, कारण अंतर बरोबर वेग गुणिले वेळ हा आपला फॉर्म्युला असतोय. म्हणजेच इथं काय होईल? 18x अंतर आलेलं आहे आपला. आता त्यांनी काय विचारलेलं आहे? पार केले जाणारे अंतर म्हणजे हे 18x अंतर ब कडून किती वेळात पार केले जाईल? ब चा वेग आहे x, अंतर आपल्याकडे आहे 18x, ब चा वेग आहे x, तर वेळ विचारलेली आहे. अंतर भागिले वेग हा फॉर्म्युला आहे वेळ काढण्याचा, म्हणजेच 18x भागिले x, 18 मिनिट आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. अगदी बेस जर पक्का असेल तुमचा, जर सिंपल फॉर्म्युले जर तुम्हाला माहीत असतील, इझिली सॉल्व्ह करू शकतोय. चला वळूया पुढच्या प्रश्नाला. प्रश्न क्रमांक 2. एक माणूस 9 तासामध्ये 61 किलोमीटर अंतर पार करतो. तो काही प्रवास सायकलने ताशी 9 किलोमीटर वेगाने करतो, तर काही प्रवास पायी ताशी 4 किलोमीटरने करतो. तर त्याने सायकलवर पार केलेले अंतर किती आहे? आता हे 61 किलोमीटरचं जे अंतर आहे, त्या माणसाने 9 तासामध्ये पूर्ण केलेलं आहे. थोडा प्रवास तो सायकलने करत आहे आणि थोडा त्याने पायी केलेला आहे. दिलेला आहे सायकलने 9 किलोमीटर, सायकलने 9 किलोमीटर पर हवर आणि पायी त्याने 4 किलोमीटर पर हवर या वेगाने प्रवास केलेला आहे. आता हा प्रश्न जो आहे तो आपण ऑप्शन इलिमिनेशन या मेथडने सोडवणार आहोत. ऑप्शनवरून जातोय आपण. 1 नंबर ऑप्शन काय दिलेला आहे? 16 किलोमीटर त्याने सायकलवर पार केलेला आहे. म्हणजे अंतर दिलेलं आहे सायकलचं, काय ते दिलेलं आहे 16 किलोमीटर आणि सायकलवरचा वेग आहे आपल्याकडं 9 किलोमीटर. म्हणजेच काय? 16 किलोमीटर जे अंतर आहे ते 9 किलोमीटर प्रति तास वेगाने आणि उरलेले म्हणजेच काय 61 वजा 16 किती होणार आहे? 45 हे अंतर 4 किलोमीटर वेगाने. ओके. तर अंतर भागिले वेग हा आपला वेळ काढण्याचा फॉर्म्युला आहे. अंतर काय आहे? 16 भागिले वेग आहे 9 अधिक 45 वेग किती आहे 4, याचं उत्तर किती आलं पाहिजे आपल्याला? 9 तास. आता हे होत नाही, याचं 9 तास येणार नाही, त्यामुळे ऑप्शन 1 होणार नाही. ऑप्शन 3 चेक करूया आपण. ऑप्शन 3 किती आहे? 45 किलोमीटर. आता अंतर 45 किलोमीटर हे सायकलने 9 किलोमीटर पर हवर वेगाने आणि पायी 4 किलोमीटर पर हवर वेगाने
61 वजा 45 16 किलोमीटर पायी जाणार आहे हे, आणि हे जे अंतर आहे ते सायकलचं आहे. तर 45 भागिले 9 अधिक 16 भागिले 4 याची ॲडिशन किती आली पाहिजे आपल्याला? 9 तास. 4 चोक 16, 9 पाचा 45, 4 अधिक 5 9 तास. म्हणजेच ऑप्शन 3 काय आहे? उत्तर बरोबर आहे. 45 किलोमीटर अंतर हे सायकलने पार केलेलं अंतर असणार आहे. ऑप्शनवरून इथं आपण उत्तर फाइंड केलेलं आहे. जर थेरी यूज करत असाल तुम्ही तर खूप वेळ जातो आणि तेवढा वेळ आपल्याला एक्झाममध्ये नसतो. त्यामुळे ऑप्शन कुठे यूज करायचा हे इतकी तुम्हाला प्रॅक्टिस झाली पाहिजे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याची. चला बोलूया पुढच्या प्रश्नाला. प्रश्न क्रमांक 3. एक कार ताशी 45 किलोमीटरच्या वेगाने जाते आणि वेळेवर मुक्कामी पोहोचते. जेव्हा तिचा सरासरी वेग ताशी 40 किलोमीटर होतो तेव्हा ती 30 मिनिट उशिरा पोहोचते. तर कारने पार केलेले अंतर काढा, असा प्रश्न आहे. जर हा प्रश्न 2 प्रकारे सॉल्व्ह करून दाखवणार आहे मी तुम्हाला इथे. एक कार ताशी 45 किलोमीटर वेगाने जाते, तर ती टी या वेळेत पोहोचते, बरोबर? ताशी एक्स हे डिस्टन्स 45, इथं अंतर आपण मांडलेलं आहे एक्स. ज्यावेळी ती 45 कोणता फॉर्म्युला यूज केला इथं? भागिले वेग बरोबर वेळ. आता इथं काय सांगितलेलं आहे? एक्स हे अंतर 45 किलोमीटरनं जेव्हा जाईल ते कार, त्यावेळी ती टी एवढ्या तासात पोहोचते, आणि जेव्हा सरासरी ताशी वेग त्याचा 40 किलोमीटर होतो, म्हणजे एक्स हेच अंतर जेव्हा 40 किलोमीटरनं ती जाते त्यावेळी टी प्लस 30 म्हणजे 30 मिनटं तिला एक्स्ट्रा लागतात. तर कारने पार केलेले अंतर काढा, म्हणजे एक्स इथं फाइंड करायचं आहे आपल्याला. आता टीचं काय करूया इथं आपण? टी दोन्ही साईडचं टी इक्वल करूया. म्हणजेच काय, हेच आपण कसं लिहू शकतोय? एक्स डिवाइड 4t मायनस हे टी प्लस 30 आहे, इकडे येताना ते मायनस होईल, बरोबर टी. आता हे इक्वेशन 1, हे इक्वेशन 2. आता हे टी दोन्ही साईडचे एक आहेत, म्हणजेच कसं लिहू शकतोय आपण? एक्स डिवाइड 45 बरोबर एक्स भागिले 40 वजा 30. कारण ही ती जी उजवी बाजू आहे दोन्ही इक्वेशनची ती समान आहे, म्हणून दोन्ही इक्वेशनची डावी बाजू आपण इक्वल केलेली आहे. हेच आता आपण कसं लिहू शकतोय? मायनस एक्स डिवाइड 45. हे 30 या साईडला गेल्यानंतर प्लस 30 होईल, आणि एक्स मायनस 45 इकडे आल्यानंतर मायनस होईल. आता याचं सॉल्व करूया, तिरकस गुणाकार करूया. 45 एक्स वजा 40 एक्स भागिले 40 गुणुले 45 बरोबर 30. आता इथे 30 मिनिटे सांगितलेलं आहे, इथं किलोमीटरमध्ये दिलेलं आहे, म्हणजेच इथं आपल्याला काय करणार? आपल्याला तासामध्ये पाहिजे, त्यामुळे आपण डिवाइड 60 करतोय. तासामध्ये टाईम पाहिजे म्हणून 60 केलेला आहे. म्हणजे 30 भागिले 60 गुणुले 40 गुणुले 45 हे इकडं घेतलेलं आहे. हे 5 एक्स, 30 दोन्ही 60, 900 भागिले 5 बरोबर एक्स. तर एक्स असेल 180 किलोमीटर. ही झाली मेथड 1. 180 किलोमीटर आपलं उत्तर असेल. मेथड जर दुसऱ्या मेथडने तुम्हाला सॉल्व करायचं असेल तर ती मेथड सांगते बघा. आता इथे 30 मिनटं उशिरा म्हणजे एक्स्ट्रा टाईम लागलेला आहे, म्हणजेच आपण कसं लिहितोय? 30 भागिले 60 का करतोय? तासामध्ये कन्वर्ट करायचं आहे. आता हे टाईम जे आहे ते काय आहे? पॉझिटिव्ह आहे, म्हणजेच एक्स इथं काय ना, छोटा नंबर ज्यावेळी येईल त्यावेळी आपलं उत्तर काय येईल? छेद जर लहान असेल तर आन्सर काय असतं आपलं? मोठं असतं. म्हणजे इथं पॉझिटिव्ह येण्यासाठी छेद इथे लहान घ्यावा लागेल, आणि हेच आपण आता डायरेक्ट सॉल्व करणार आहे. 45 एक्स वजा 40 एक्स, 45 एक्स वजा 40 एक्स डिवाइड काय होणार आहे? 40 गुणुले 45. 30 भागिले 60चं 1/2 येईल. त्यानंतर हे 5 एक्स येईल. 45 वजा 40 एक्स 5 एक्स येईल, आणि याची एक्सची व्हॅल्यू आपल्याला 180 किलोमीटर. 2 ते 3 स्टेपमध्ये हे एक्झाम्पल आपण सॉल्व करू शकतोय. इथं प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे? 30 मिनटं उशिरा, म्हणजे उशिरा म्हणजे काय? प्लस टायमिंग. आणि प्लस कधी येतो? तर ज्यावेळी छेद लहान असतोय. अंश अंश इथं समान आहे, छेद काय आहे?
लहान आहे, त्यामुळे x/40 ही पहिली टर्म घेतलेली आहे आपण. आता आपल्याला पुढे जे एक्झाम्पल आपण बघणार आहे ते इथं उशिरा आहे. दिलेल्या वेळेपेक्षा कमी वेळेत आपण पोहोचणार आहे, असे एक्झाम्पल आपण पुढे पाहतो आहोत. चला वळूया पुढच्या प्रश्नाला. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. आज जे आपण एक्झाम्पल बघतोय याची तुम्हाला खूप प्रॅक्टिस करावी लागणार आहे. एकदा जर हा प्रश्न समजला नसेल तर व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा, त्यानंतरच तुम्हाला हे प्रश्न समजणार आहेत. क्वेश्चन नंबर 4 बघा काय आहे. प्रश्न क्रमांक 4. दीनाला दुपारी 1 वाजता भोजनासाठी मीनाच्या घरी पोहोचायचे आहे. ती तिच्या सायकलने तेथे जाणार आहे. जर ती ताशी 10 किलोमीटर वेगाने गेली तर ती ठरलेल्या वेळी तेथे पोहोचेल. जर ती ताशी 15 किलोमीटर वेगाने गेली तर ती ठरलेल्या वेळेच्या 2 तास आधी तेथे पोहोचेल. तर तिला 1 तास आधी तेथे पोहोचायचे असेल तर तिने किती वेगाने जायला हवे. आपण सुरुवातीला काय बघूया. ती ठरलेल्या वेळी कधी पोहोचणार आहे. ज्यावेळी 10 किलोमीटर वेगाने जाईल त्यावेळी ठरलेल्या वेळी ती पोहोचणार आहे. जर ती ताशी 15 किलोमीटर वेगाने गेली तर ती ठरलेल्या वेळेच्या 2 तास आधी. आपण जे एक्झाम्पल नंबर 3 पाहिलेलं आहे तिथं काय पाहिलं होतं तर तिला पोहोचायला 30 मिनिटे उशिरा होणार होता. इथे काय सांगितलेलं आहे 2 तास आधी, म्हणजेच काय 2 आणि ते तासामध्ये अंतर दिलेलं आहे. तिथं एक्झाम्पल नंबर 3 मध्ये काय दिलेलं होतं मिनिटामध्ये आन्सर दिलं होतं, त्यामुळे आपण त्याला डिवाइड 60 केलं होतं. 30/60 केलं होतं. आता इथे 2 तास आधी म्हणजेच काय -2 लिहूया, बरोबर. आता इथे तासामध्ये आहे त्यामुळे 60/60 करण्याची काही गरज नाही. तर इथे आपण काय लिहिणार आहे आता आधी पोहोचतो त्यामुळे 1/15 जो बेस मोठा आहे x/15 लिहितोय, कारण बेस इथं मोठा घेतोय. मायनसमध्ये आन्सर आलेला आहे त्यामुळे x/10 आहे. तर प्लसमध्ये ज्यावेळी आन्सर येईल त्यावेळी काय करणार आपण जो छेद आहे तो छोटा जो असतोय तो घेतोय. आता इथे सॉल्व करूया, तिरकस गुणाकार करूया. x काढूया म्हणजे काय करूया अंतर काढूया. 10x - 15x डिवाइड 150 बरोबर -2. तर -2 इंटू 150 हे किती होणार आहे -5x. एक्सची व्हॅल्यू काय होईल -2 इंटू 150 डिवाइड -5. हे मायनस मायनस निघून जाईल. गुणाकार भागाकाराचे प्लस मायनसचे चिन्हांचे रूल आहेत ते समजून घ्या. ओके, त्यामुळे तुम्हाला जे चिन्हांचे नियम आहेत त्यावरच पूर्ण मॅथ्स जे स्पर्धा परीक्षांचं असू दे किंवा तुमचं शालेय शिक्षणामधील मॅथ्स असू दे हे फक्त चिन्हांवर आधारित आहे. आता इथं काय होईल हे मायनस मायनस निघून जाईल. 5×15 म्हणजेच अंतर काय आलं 60 किलोमीटर अंतर आलेलं आहे. ओके, आता इथे ॲडव्हान्स प्रश्न आहे. त्याने काय विचारलेलं आहे 10 किलोमीटर वेगाने गेली तर ती ठरलेल्या वेळी पोहोचेल. आता 10 किलोमीटर वेगाने म्हणजे आता आपण इथं वेग दिलेला आहे 10 किलोमीटर वेगाने गेली, अंतर आहे 60. वेळ किती लागणार आहे टी किती लागेल 60 किलोमीटर 60 भागिले हे 10 म्हणजे 6 तासात ती ठरलेल्या वेळी पोहोचते. 10 किलोमीटर वेगाने गेली तर. जर ती ताशी 15 किलोमीटर वेगाने गेली तर ठरलेल्या ठिकाणी 2 तास आधी जाते. आता इथं व्ही किती घेऊया आपण आता 15 किलोमीटर पर हवर. एक्स आपला आहे किती 60 किलोमीटर. टी किती 60 भागिले 15 म्हणजे 4 तासात पोहोचेल. आता इथं काय सांगितलेलं आहे 15 किलोमीटर वेगाने गेली तर ठरलेल्या वेळेच्या 2 तास आधी पोहोचते. म्हणजे तिला 2 तास आधी पोहोचते का ती 6 तासात ती 10 किलोमीटर वेगाने गेल्यावर पोहोचते आणि 4 किलोमीटर ती 15 किलोमीटर वेगाने गेल्यावर पोहोचते. आता इथं ॲडव्हान्स प्रश्न त्यांनी काय विचारलेला आहे जर तिला 1 तास आधी पोहोचायचे असेल तर. म्हणजेच किती 4 आणि 6च्या मध्ये किती 1 तास आधी म्हणजे तिला 5 तासात पोहोचायचं आहे. ओके, आणि डिस्टन्स जे आहे ते अंतर किती आहे 60 किलोमीटर. आता इथं आपल्याला वेग फाइंड करायचा आहे. म्हणजेच काय वेग बरोबर अंतर भागिले वेळ म्हणजे 12 किलोमीटर प्रति तास या वेगाने तिला जावे लागेल तर ती 1 तास आधी पोहोचेल. आपलं उत्तर असेल 12 किलोमीटर प्रति तास.
तोच प्रश्न आहे, पण थोडा ॲडव्हान्स केलेला आहे. चला वळूया पुढच्या प्रश्नाला. क्रमांक 5. जर एक व्यक्ती 10 किलोमीटर प्रति तासऐवजी 14 किलोमीटर प्रति तास वेगाने जात असेल, तर तो 20 किलोमीटर अधिक चालला असेल, त्याच्याद्वारे कापलेले अंतर किती होते? आता इथं काय दिलंय? एक तर बघायचं आपण, इथं काय दिलंय? वेग दिलेला आहे. वेग दिलेला आहे किती? 10 किलोमीटर प्रति तास. त्यानंतर दुसरा वेग दिलेला आहे 14 किलोमीटर प्रति तास. 14 किलोमीटर प्रति तास वेगाने ज्यावेळी तो जातोय, त्यावेळी तो 20 किलोमीटर अधिक अंतर, म्हणजे आता इथं काय केलेलं आहे? अंतर दिलेलं आहे आपल्याला. ओके. म्हणजेच अंतर आपण एक्स 10 किलोमीटरने ज्यावेळी जाईल, 10 किलोमीटर प्रति तास वेगाने ज्यावेळी जाईल, त्यावेळी एक्स एवढे अंतर कव्हर करेल असं पकडूया. आणि जेव्हा 14 किलोमीटरने जाईल, त्यावेळी तो एक्स प्लस 20 किलोमीटर अंतर तो जास्त कापेल. आता हे जे तो करणार आहे, तो वेळ त्याला काय लागणार आहे? समानच लागणार आहे, असं त्याने इनडायरेक्टली इथं सांगितलेलं आहे. आता एकच फॉर्म्युला आहे जो आपण नेहमी यूज करतोय, तो म्हणजे अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. इथं आपल्याला समान काय आहे? टी, म्हणजेच वेळच्या फॉर्मॅटमध्ये लिहूया. वेळ बरोबर अंतर भागिले वेग. अंतर किती आहे इथं? एक्स भागिले वेग 10. ओके. इक्वल करतोय आपण, ही वेळ समान आहे म्हणून ते इक्वल करतोय. एक्स प्लस 20 डिवाइड 14. आता इतकाच गुणाकार करूया आणि एक्स काढूया, जे आपलं अंतर असणार आहे. 14x बरोबर 10x अधिक 200. 14x वजा 10x बरोबर 200. 4x बरोबर 200. x बरोबर 50 किलोमीटर. आपलं उत्तर असेल एक्स बरोबर कापलेले अंतर असणार आहे 50 किलोमीटर. आपण काय केलेलं आहे? प्रत्येक वेळी जे आपण काय करतो, जो समान फॅक्टर आहे, 2 जर वेग दिलेले असतील, 2 अंतर दिलेले असू देत किंवा 2 वेळ दिलेले असतील, त्यामध्ये जो समान फॅक्टर आहे तो आपण काय करतोय? इक्वलाइज करतो नेहमी. आपलं उत्तर आहे 50 किलोमीटर. पुन्हा एकदा सांगते, हे प्रश्न एकदा बघून तुमचे होणार नाहीत. हा व्हिडिओ 2 वेळा बघा, 3 वेळा बघा, समजलं नसेल एक्झाम्पल, जेणेकरून तुमच्या कन्सेप्ट यामधील क्लिअर होतील पूर्ण आणि एक्झाममध्ये तुम्ही हे कोणत्याही प्रकारचं एक्झाम्पल असेल ते तुम्ही अगदी सेकंदात तुम्ही हे सॉल्व्ह करू शकाल. आजचे सगळे प्रश्न जर तुम्हाला समजले असतील तर समजून जा की रेल्वे या टॉपिकवरचा तुमचा एकही मार्क जाणार नाही. गणितातील अशाच कठीण प्रकरणावर शॉर्ट ट्रिक्सचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल. धन्यवाद.